शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये कोल्हापूर कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यातील फिर्यादी मधुकर बापू वाघमारे, ताराबाई पार्क, कोल्हापूर यांच्या राहते घरी त्यांचे साफसफाई व धुणेभांडी करणारा कसबा बावडा येथील नोकर शुभम मनोज कांबळे यांनी घरी चोरी केल्याबाबत संशय घेऊन घर मालकाने गुन्हा दाखल केला होता. त्याप्रमाणे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी शुभम कांबळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. त्यात 2.5 तोळे वजनाच्या सोन्याच्या 2 बांगड्या, 1.5 तोळ्याच्या वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, 4 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 15 ग्रॅम वजनाची सोन्याची एक चेन, प्रत्येकी 7 ग्रॅम व 8 ग्रॅम वजनाची सोन्याचे 2 मंगळसूत्रे, 6.600 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे वळे, 3 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले झुबे, 1 ग्रॅम वजनाची सोन्याची बुगडी, सोन्याची बाली मिळून तब्बल 4,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व उपविभागीय पोलीस अधिकारी अजित तिक्के यांचे सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अजय सिनकर यांचे मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, फौजदार संदीप जाधव, पोलीस अंमलदार मिलिंद बांगर, विकास चौगले, शुभम संपाळ, महेश पाटील यांनी केली. माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.